नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु माऊली IAS अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण ऑगस्ट घोषणा लॉर्ड लिनलिथगो भारताचे व्हाईसराय यांनी जे ऑगस्ट ऑफर दिलेली होती त्या ऑगस्ट ऑफर बद्दल माहिती पाहिलेली आहे। तसेच क्रिप्स मिशन याच्याबद्दल माहिती पाहिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, जगामध्ये दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झालेली होती। 3 सप्टेंबर 1939 मध्ये या दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झालेली होती। तेव्हापासून ते 9 ऑगस्ट 1945 पर्यंत हे युद्ध चाललेलं होतं। म्हणजे 9 ऑगस्टला जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी म्हणजे 9 ऑगस्टला नागासाकी या शहरावर अणुबॉम्बचा हल्ला करण्यात आला। मोठ्या प्रमाणात असा विध्वंस त्या ठिकाणी तयार करण्यात आला आणि खऱ्या अर्थाने तोच दिवस जपानने जे की शरणागती पत्करली आणि युद्धाला समाप्त झालं असं म्हणावं लागेल। या युद्धाच्या काळामध्ये भारतीय लोकांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनाला सुरुवात केलेली होती। कारण पहिलं महायुद्ध ज्यावेळी चालू होतं त्यावेळेस पहिल्या महायुद्धामध्ये इंग्रजांनी फक्त वेळ हाणून नेलेला होता की युद्ध समाप्तीच्या नंतर आम्ही भारताला जबाबदार शासन पद्धती किंवा वसाहतीअंतर्गत स्वातंत्र्य देऊ असं म्हटलेलं होतं। पहिलं महायुद्ध संपलं तरी भारताच्या पदरामध्ये काहीही पडलेलं नाहीये। आता त्याचीच पुनरावृत्ती दुसऱ्या महायुद्धामध्ये होणार होती। एका बाजूला महायुद्ध चालू होतं, दुसऱ्या बाजूला भारतीय लोक ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आंदोलन करत होते। भारतीयांना कळून चुकलेलं होतं आता ती वेळ आलेली आहे, जर या वेळेमध्ये आम्ही जर ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जर आंदोलन केलो तर आम्हाला स्वातंत्र्य मिळणार आहे आणि त्याच पद्धतीचा प्रयत्न भारतामध्ये तसा चालू असलेला आपल्याला दिसतो। ब्रिटन दुसऱ्या महायुद्धामध्ये गुंतलेलं होतं आणि अशा वेळेस भारतीय लोक ब्रिटिशांच्या विरोधात जाणं हे काही ब्रिटनच्या हिताचं नव्हतं। म्हणून ब्रिटनचे जे काही महत्वाचे अधिकारी होते, महत्वाचे व्यक्ती होते, त्यांनी असा एक पवित्रा घेतला की भारताला आपल्या विरोधात जाता कामा नये किंवा जाऊ देता कामा नये। म्हणून भारतीयांना त्यांनी ऑगस्ट ऑफर देऊन असं सांगितलं की बाबा युद्ध समाप्तीच्या नंतर आम्ही काय करू, भारतासाठी राज्यघटना निर्माण करण्याची जी घटना समिती आहे त्या घटना समितीची नियुक्ती करू। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑगस्ट ऑफर मध्ये 2 शब्दाचा खेळ करण्यात आला। पहिला शब्द आहे युद्ध समाप्ती नंतर आणि दुसरा शब्द आहे घटना समिती याची नियुक्ती। बघा ब्रिटिश लोक शब्दाचा खेळ करण्यामध्ये नामवंत होते। पहिल्या महायुद्धामध्ये म्हणले युद्ध समाप्त झाल्याच्या नंतर आम्ही वसाहती अंतर्गत स्वराज्य देऊ, पण झालं का तसं? शक्य नाही। याही युद्धामध्ये फक्त भारतीय लोक आपल्या पुढे जाऊ नये असा विचार करण्यात आला। युद्ध समाप्ती नंतर पहिला शब्द काय वापरला बघा, ऑगस्ट योजनेमध्ये 1940 ऑगस्ट योजना 1940 मध्ये होते। ऑगस्ट ह्याला आपण ऑफर या नावाने सुद्धा ओळखतो। कोण मांडलेलं होतं? लिनलिथगो हे त्यावेळेस भारताचे काय होते? व्हाईसराय होते। म्हणजे या व्हाईसरायने काय केलं होतं, या घोषणा दिलेल्या होत्या की युद्ध समाप्तीनंतर आम्ही भारताची घटना तयार करण्यासाठी जी घटना समिती आहे याची नियुक्ती करू। बघा काय म्हटलेले, नियुक्ती करू म्हणजे पुन्हा अधिकार त्यांच्याच अधिकार हातामध्ये, म्हणजे नियुक्त करू म्हणजे त्यांनी जे लोक सांगतील तेच लोक आपल्याला घ्यावे लागतील। त्यांनी ज्या पद्धतीने घटना समिती सांगतील त्याच पद्धतीने आपल्याला त्याचं कामकाज करावं लागेल। म्हणून भारतीय लोकांना या गोष्टीवर विश्वास राहिलेला नाही किंवा युद्ध समाप्तीनंतर युद्ध संपल्यावर पुन्हा तुम्ही पहिल्याच्या सारखं करता। पहिलं महायुद्ध झाल्याच्या नंतर जशा तुम्ही पद्धतीने वागलात आमच्या सोबत त्याच पद्धतीने तुम्ही वागचाल, म्हणून आम्हाला तुमच्यावर विश्वास नाही युद्ध समाप्तीनंतर। कारण तुम्हाला द्यायचं असेल तर आता द्या ना, घटना समिती तुम्हाला नियुक्तच करायचं आहे तर मग आता नियुक्त करा ना। युद्ध समाप्तीच्या नंतर म्हणजे काय, आम्हाला तुमच्यावर भरोसा नाही, आम्हाला काय तुमच्यावर भरोसा नाही। कारण तुम्ही काय करलात, फक्त आता युद्धाच्या परिस्थितीमध्ये काय झालेले, तुम्हाला भारताचे लोक तुमच्या विरोधात जाऊ नये, भारत म्हणजे दोन्ही बाजूने तुमचा विरोध तयार होऊ नये। म्हणजे एका पद्धतीने तिकडं जपान जर्मनी आहे आणि दुसऱ्या पद्धतीला जर समजा भारत तयार झालं तर इंग्लंडला युद्ध करणं अवघड झालं असतं।
म्हणून काय करावं लागेल, युद्ध समाप्तीनंतरची घोषणा तुम्ही देणार आहात, पण आम्हाला तुमच्यावर भरोसा नाही आणि आम्हाला आमची घटना तयार करण्यासाठी आमचे लोक पाहिजेत, तुमच्या लोकांची गरज नाही, लक्षात घ्या. म्हणून दोन्हीही शब्द म्हणजे या ऑगस्ट ऑफर मध्ये दिले गेलेले दोन्ही शब्द आम्हाला म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसला पटलेले नाहीत, लक्षात घ्या. म्हणून राष्ट्रीय काँग्रेसनी याला काय केलेलं आहे, विरोध केलेला आहे. मग आता त्याच्यानंतर आली ते म्हणजे 1942 स्टॅफर्ड क्रिप्स होते. स्टॅफर्ड क्रिप्स साहेब काय केलेले होते, क्रिप्स मिशन घेऊन भारतामध्ये आलेले होते. पहा, क्रिप्स मिशन. आता जसं जसं युद्ध झालं, 40 ला ऑगस्ट ऑफर दिली, आम्ही त्यांना नाकारलं. 41 मध्ये आमचे आंदोलन तीव्र केले. 42 च्या काळामध्ये चले जाव मिशन भारतामध्ये, चले जाव चळवळ भारतामध्ये तयार करण्यात आली. गांधीजीच्या नेतृत्वाखाली तमाम भारतीयांनी चले जाव चळवळ सुरू केली आणि त्याच काळामध्ये आमचं क्रिप्स मिशन भारतामध्ये होतं. ज्या ठिकाणी क्रिप्स साहेब जातील त्या ठिकाणामध्ये नारे लावण्यात आले की चले जाव, तुम्ही या ठिकाणी येऊ नका तुम्ही, कारण आम्हाला तुमच्या तरतुदीची गरज नाही. आता आम्हाला हवं आहे ते स्वातंत्र्य हवं आहे. आता आम्हाला वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य आहे का, नका, आम्हाला आता पूर्ण स्वातंत्र्य हवं आहे. म्हणून आता एकच मागणी पुढे येऊली चले जावच्या आंदोलनामध्ये की आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय आता शक्य नाही. मग आता क्रिप्स साहेबाला भारतामध्ये मोठ्या प्रमाणात विरोध झाला. क्रिप्स साहेब भारतामधून निघून गेले. त्याच्या अगोदर ऑगस्ट ऑफर आम्ही नाकारली. 1939 ला सुरू झालेलं दुसरं महायुद्ध आता 1945 पर्यंत लढलं गेलं. 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावर ज्या अणुबॉम्बचा वर्षाव करण्यात आला, विध्वंस मोठ्या प्रमाणात झालं आणि जपानने शरणागती पत्करली आणि 9 ऑगस्ट 1945 ला खऱ्या अर्थाने दुसरं महायुद्ध संपलं असं म्हणावं लागेल. आता इंग्रजांनी युद्ध समाप्तीच्या नंतर घोषणा दिल्या होत्या की भारताला आम्ही काय करू, स्वातंत्र्य देऊ. आता युद्ध समाप्त झालेले, आता मग भारताला स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे. याचाच विचार करण्यात आला आणि आणखीन बघा भारताचं नशीब आता कुठेतरी उघडण्यासाठी निघालेलं होतं म्हणावं लागेल. भारताचा आता त्रास कुठेतरी कमी होण्यासाठी निघावं म्हणावं लागेल. आणि जगाच्या इतिहासामध्ये महत्वाची घटना घडून आली ती म्हणजे इंग्लंडमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुका. 1945 मध्ये इंग्लंडमध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या आणि त्या निवडणुकीमध्ये हुजूर पक्षाचा पराभव झाला. हुजूर पक्षाचा पराभव झाला आणि त्या ठिकाणी मजूर पक्षाचं सरकार आलं आणि मजूर पक्षाचं सरकार येऊन मजूर पक्षाचे पंतप्रधान म्हणून आपल्याला कोणाला विचार करावा लागेल, क्लेमेंट, माफ करा, क्लेमेंट ॲटली. कोण इंग्लंडचा पंतप्रधान कोण झाला, क्लेमेंट ॲटली हा पंतप्रधान झाला. आणि असं म्हणता येईल आपल्याला की हा व्यक्ती पंतप्रधान पदावर येणं भारताच्या हिताचं होतं, कारण याला भारतातल्या लोकांविषयी दया होती, आपुलकी होती. आणि या व्यक्तीनं पदावर आल्याच्या नंतर काय विचार मांडलेला आहे, आपली घोषणा काय केलेली आहे, भारताला शक्य लवकरात लवकर आम्ही काय करण्याचा प्रयत्न करू, स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करू. आणि या क्लेमेंट ॲटलीच्याच अध्यक्षतेखाली इंग्लंडच्या सभागृहामध्ये जे तत्कालीन भारताचे भारत सचिव होते ते होते पॅथिक लॉरेन्स. या पॅथिक लॉरेन्स साहेबांनी अशी घोषणा केली की एक शिष्टमंडळ घेऊन मी कुठे जाणार आहे, भारतामध्ये जाणार आहे. कशासाठी जाणार आहे की भारताचे जे राज्यघटना तयार करायचं आहे त्या राज्यघटनेसाठी जी घटना समिती लागणार आहे त्या घटना समितीची स्थापना करण्यासाठी कोण जाणार आहे, मी जाणार आहे, शिष्टमंडळ घेऊन जाणार आहे. कुठे जाणार आहे तर भारतामध्ये जाणार आहे. म्हणून आता आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल, ज्या वेळेस ऑगस्ट ऑफर फेटाळली गेली, ज्या वेळेस स्टॅफर्ड क्रिप्स साहेबाला विरोध मोठ्या प्रमाणात झाला, अशाच काळामध्ये भारतात एक मोठा जनांदोलनाला सुरुवात झाली होती. त्यावेळेस आमचे पॅथिक लॉरेन्स भारताचे सचिव जे होते ते सचिव एक मंडळ घेऊन भारतात आले. त्या मंडळाला आपण कॅबिनेट मिशन किंवा त्रिमंत्री योजना असं म्हणतो. तरी आज आपल्याला या कॅबिनेट मिशन किंवा त्रिमंत्री योजनेबद्दल माहिती पाहायची आहे. कॅबिनेट मिशनची घोषणा करण्यात आली ती म्हणजे 19 फेब्रुवारी 1946 मध्ये. 19 फेब्रुवारी 1946 मध्ये कुठं, इंग्लंडमध्ये
लॉर्ड्स सभागृह, लॉर्ड्स सभागृह. तसं पाहिलं तर इंग्लंडच्या पार्लिमेंटमध्ये 2 सभागृह आहेत. एक त्या सभागृहाला सिनेट म्हणण्यात आलेलं आहे, तर दुसऱ्या सभागृहाला लॉर्ड्स सभागृह म्हणण्यात आलेलं आहे. तर या लॉर्ड्स सभागृहामध्ये 19 फेब्रुवारी 1946 ला काय झालेलं आहे, जे भारत सचिव होते, भारत सचिव कोण होते, पॅथिक लॉरेन्स, पॅथिक लॉरेन्स. या पॅथिक लॉरेन्स साहेबांनी घोषणा केली की एक शिष्टमंडळ आम्ही घेऊन काय जाऊया, भारतामध्ये जाऊ. आणि या घोषणेला इंग्लंडचे पंतप्रधान जे विन्स्टन चर्चिल होते यांनी दुजोरा दिला. मग काय करण्यात आलं बघा, पॅथिक लॉरेन्स याच्यासोबत सर स्टॅफर्ड क्रिप्स, क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर, ए.व्ही. अलेक्झांडर. बघा, पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स, ए.व्ही. अलेक्झांडर. आता हे सर स्टॅफर्ड क्रिप्स कोण आहेत, जे 1942 मध्ये भारतामध्ये आलेले होते. यांना वाटलं की बाबा मी भारत बऱ्यापैकी जाणलेला आहे, मी पण येतो. कुणाला म्हणतात, पॅथिक लॉरेन्सला. पॅथिक लॉरेन्स या कॅबिनेट मिशनचे प्रमुख होते. अध्यक्ष कोण होता कॅबिनेट मिशनचा, पॅथिक लॉरेन्स. पॅथिक लॉरेन्सने सर स्टॅफर्ड क्रिप्स यांना घेतलेला आहे आणि ए.व्ही. अलेक्झांडरला घेण्यात आलेला आहे. सर स्टॅफर्ड क्रिप्स काय होते त्यावेळेस, व्यापार बोर्डाचे अध्यक्ष होते, अध्यक्ष होते कुठं, इंग्लंडमध्ये. आणि ए.व्ही. अलेक्झांडर कोण होते, तर इंग्लंडचे नौसेना मंत्री होते. लक्षात घ्या, म्हणजे व्यापार बोर्डाचे अध्यक्ष स्टॅफर्ड क्रिप्स आणि नौसेना मंत्री ए.व्ही. अलेक्झांडर आणि भारताचे सचिव असलेले पॅथिक लॉरेन्स, या तिघांनी मिळून हे कॅबिनेट मिशन तयार झालेलं आहे. कुठलं, हे कॅबिनेट मिशन तयार झालेलं आहे. आणि हे कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलेलं आहे. भारतामध्ये कधी येतात पहा, भारतामध्ये हे 24 मार्च 1946 रोजी दिल्ली, कुठं आलेले, दिल्ली या ठिकाणी आलेले. पहा, कॅबिनेट मिशन काय झालेले, 24 मार्च 1946 रोजी दिल्लीला आलेला आहे. आणि ज्याप्रमाणे जे वेगवेगळे शिष्टमंडळ भारतात आले, भारतात आल्याच्या नंतर त्यांनी प्रथम कार्य काय केलेले, तर इथल्या राजकीय लोकांशी चर्चा केलेली आहे की तुम्हाला काय देता येईल. 1919 च्या कायद्यानंतर शिष्टमंडळ भारतात आले, भारतीय लोकांशी चर्चा केली, भारताला जशा पद्धतीचं आवश्यक बाबी वाटल्या त्या देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तशाच पद्धतीचा प्रयत्न काय करण्यात आलेला आहे, 24 मार्च 1946 रोजी दिल्लीला पोहोचलेल्या कॅबिनेट मिशनने केलं. आता बघा, जरी भारतीय लोकांमध्ये एकमत नव्हतं, मागण्याच्या संदर्भामध्ये एकमत नव्हतं, कुणाला जातीचा प्रश्न महत्वाचा वाटत होता, कुणाला राज्यघटनेचा प्रश्न महत्वाचा वाटत होता, कुणाला स्वतंत्र राष्ट्राचा प्रश्न महत्वाचा वाटत होता. असं जरी वाटत असलं तरी दुसरं महायुद्ध संपलेलं होतं. आता आम्हाला ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी कारणे सुद्धा उरलेले नव्हते. आता आमच्या पुढे फक्त एकच मुद्दा होता, आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आणि तेही पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे. आम्हाला आमचं राज्य निर्माण झालेलं पाहावयास पाहिजे, कारण बऱ्याच दिवसापासून आम्ही लढत येत आहोत आणि आता आम्हाला स्वातंत्र्याशिवाय दुसरं काहीही प्रिय नाही, असं प्रत्येक भारतीयांना वाटत होतं. म्हणून आता ज्या वेळेस हे दिल्लीला आले, आता आमच्या पुढे कुठलाही, म्हणजे भारतीयांच्या पुढेही कुठला प्रश्न उरलेला नव्हता आणि ब्रिटनच्या वेळी पुढेही कुठला प्रश्न उरलेला नव्हता, कारण ब्रिटननं युद्ध समाप्तीच्या नंतर भारताला स्वातंत्र्य देऊ असं घोषणा केली होतं. त्याच्यामुळे दोघांच्याही पुढे आता कोणते कारणे नव्हते. म्हणून जे कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलेलं आहे 24 मार्च 1946 ला, तरी इथल्या लोकांशी चर्चा केली आणि जरी भारतीय लोकांमध्ये एक मत वाटत नसलं तरी त्यांनी 16 मे 1946 ला आपला काय केलेला आहे, अहवाल सादर केलेला आहे. काय केलेला आहे, अहवाल सादर केलेला आहे. पहा, मग त्या अहवालामध्ये कोणकोणत्या बाबी होत्या, खऱ्या अर्थाने हा कॅबिनेट मिशन भारतीयांसाठी चांगल्या पद्धतीचा होता का याचे दुष्परिणाम भारतीय लोकांवर झाले. तर आता आपल्याला पाहायचं आहे कॅबिनेट मिशनच्या शिफारशी. आता कॅबिनेट मिशनच्या शिफारशी विचारात घेत असताना प्रामुख्याने आपल्याला 5 गोष्टी लक्षात घ्याव्या लागेल. या कॅबिनेट मिशनच्या अहवालामध्ये पहिली शिफारस करण्यात आलेली होती की भारतात संघ राज्य निर्माण करण्यात येईल. भारतात संघ राज्य निर्माण करण्यात येईल. बघा, भारतात संघ राज्य निर्माण करण्यात येईल. आता संघ राज्य
हे निर्माण करायचं आहे, तर ते संघराज्य कशा पद्धतीचं असेल आणि दुसऱ्या शिफारशीमध्ये दिलेले आहे की हे संघराज्य कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यापासून तयार झालेला असेल. बघा, भारतात संघराज्य निर्माण करण्यात येईल, म्हणजे भारताला संघराज्य देण्यात आलेलं आहे कॅबिनेट मिशनच्या शिफारशीमध्ये. दुसरी तरतूद केलेली आहे की हे संघराज्य, हे काय आहे, संघराज्य कशापासून बनलेलं असेल, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळापासून बनलेलं असेल. आणि हे कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ कशापासून बनलेलं असेल, त्या काळामध्ये जे ब्रिटिश प्रांत होता, ब्रिटिश प्रांत आणि भारतीय संस्थानिक बघा, भारतात संघराज्य निर्माण केलं जाईल. संघराज्य कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळापासून बनलं जाईल आणि हे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ ब्रिटिश प्रांत आणि संस्थानिकापासून बनलं जाईल. बघा, आता ब्रिटिश प्रांत त्या काळामध्ये जर विचार करायचा असेल तर ब्रिटिश प्रांत होते 11. किती होते ब्रिटिश प्रांत? 11. आणि संस्थानिकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात भारतामध्ये असलेली आपल्याला दिसते. जसे की भारताची राज्यघटना बनवण्यासाठी जी घटना समिती कॅबिनेट मिशनच्या शिफारशीने तयार करण्यात आली, त्या कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसारच घटना समितीमध्ये 93 सदस्य संस्थानिकाचे देण्यात आलेले होते. लक्षात घ्या, म्हणजे ब्रिटिश प्रांत आणि संस्थानिकापासून हे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ म्हणजे भारताचं संघराज्य निर्माण करण्याची तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली होती. त्याचबरोबर या भारतामध्ये म्हणजे भारताच्या संघराज्यामध्ये प्रांतांना, बघा कुणाला, प्रांतांना गट बनवण्याचा अधिकार देण्यात आला. बघा काय म्हणण्यात आलेलं आहे, प्रांतांना गट बनवण्याचा अधिकार देण्यात आला. आता गट म्हणजे काय आहे, तर जे 11 प्रांत होते त्यांना आपल्या सोयीनुसार एक गट स्थापन करण्याचा अधिकार या कॅबिनेट मिशन मध्ये देण्यात आलेला आहे. आता या गटाचा विचार करत असताना आपल्याला अ गट, ब गट आणि क गट, अ गट. आता अ गटामध्ये प्रामुख्याने 6 प्रांताचा समावेश होता. किती प्रांताचा? 6 प्रांताचा. मग त्याच्यामध्ये मुंबई प्रांत, त्याच्यानंतर मद्रास प्रांत, त्याच्यानंतर मध्य प्रांत, त्याच्यानंतर मुंबई, मद्रास, मध्य प्रांत, त्याच्यानंतर मग संयुक्त प्रांत, याशिवाय बिहार आणि ओरिसा, बिहार आणि ओरिसा. बघा 1 2 3 4 5 आणि 6. बघा अ गटामध्ये 6 प्रांताचा समावेश करण्यात आला. याच्यामध्ये मुंबई प्रांत आहे, मद्रास प्रांत आहे, मध्य प्रांत आहे, संयुक्त प्रांत आहे, बिहार आहे आणि ओरिसा आहे. या 6 प्रांताचा अ गट करण्यात आला. तर ब गटामध्ये प्रामुख्याने आपल्याला जे पाकिस्तानामध्ये गेलेले जे होते, ज्याच्यामध्ये आपल्याला वायव्य सरहद प्रांताचा विचार करावा लागेल, पंजाबचा विचार करावा लागेल आणि सिंधचा, म्हणजे याच्यामध्ये 3 प्रांताचा विचार करण्यात आला. आणि 3 कोणते होते, तर एक होता वायव्य सरहद प्रांत, दुसरा होता पंजाब आणि तिसरा होता सिंध. बघा वायव्य सरहद प्रांत, पंजाब आणि सिंध यापासून ब गट तयार करण्यात आलेला आहे. आणि क गटामध्ये साधारणतः 2 प्रांताचा समावेश होता. एक होता बंगाल आणि दुसरा होता आसाम. बंगाल आणि आसाम. बघा 11 झाली का, 6 आणि 3 9 2 11. बघा मुंबई, मद्रास, मध्य प्रांत, संयुक्त प्रांत, बिहार आणि ओरिसा याच्यापासून अ गट तयार करण्यात आला. वायव्य सरहद प्रांत, पंजाब आणि सिंध या तिघांचा ब गट तयार करण्यात आला आणि बंगाल आणि आसामचा क गट तयार करण्यात आला. असे कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार या 3 गटाची निर्मिती करण्यात आलेली आहे,
ज्या गट निर्मितीमुळे भारतीयांमध्ये नाराजी तयार झालेली होती, तरी पण ही कॅबिनेट मिशनने केलेली तरतूद होती. बघा, भारताला स्वातंत्र्य मिळाले, भारताला स्वातंत्र्य मिळून देखील 1956 पर्यंत हे गट अस्तित्वात असलेले आपल्याला दिसतात. 1956 मध्ये जी 7वी घटना दुरुस्ती करण्यात आली, कितवी घटना दुरुस्ती? 7वी घटना दुरुस्ती. 7वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि या घटना दुरुस्तीने हे अ गट, ब गट, अ, ब आणि क गट हे रद्द करण्यात आले. लक्षात घ्या, रद्द करून भारताची विभागणी त्यांनी 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश याच्यामध्ये करण्यात आली. बघा, भारतामध्ये अ गट, ब गट, क गट हे कधीपर्यंत होते? 1956 पर्यंत होते. आणि 1956 मध्ये 7वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि 7व्या घटना दुरुस्तीने हे गट रद्द करून राज्य निर्माण करण्यात आले आणि हेच राज्य आपल्याला काय म्हणावं लागेल? 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशाचा एक भारत तयार करण्यात आलेला होता. जसं बघा, या कॅबिनेट मिशनच्या शिफारशीमध्ये हे गट बनवण्याचा अधिकार देण्यात आलेला होता. त्या गटापासूनच भारताची निर्मिती केली जाईल असं सांगण्यात आलेलं होतं. याबद्दल कॅबिनेट मिशनना नाराजीला सामोरं जावं लागलेलं असलं तरी तरतूद त्यांनी केली होती. त्या तरतुदीनुसार भारताची विभागणी करण्यात आलेली होती. त्याचबरोबर त्यांची दुसरी एक शिफारस होती, सूची तयार करण्यात आली. बघा, सूची तयार करण्यात आली. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? केंद्र सूची, प्रांत सूची आणि शेषाधिकार या 3 सूचीची निर्मिती केलेली आहे. केंद्र सूची, प्रांत सूची, शेषाधिकार. आता केंद्र सूची त्यांनी केंद्राकडे ठेवलेली आहे. कशाकडे ठेवलेली आहे? केंद्राकडे ठेवलेली आहे. पण प्रांत सूची आणि शेषाधिकार कुणाकडे ठेवण्यात आलेले? प्रांताकडे ठेवण्यात आलेली आहे. या 2 सूच्या कुणाकडे ठेवण्यात आलेल्या? प्रांताकडे ठेवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे केंद्र सूची, प्रांत सूची आणि शेषाधिकार या तिन्हीची निर्मिती कॅबिनेट मिशनच्या शिफारशीमध्ये जरी करण्यात आली असेल तर प्रांत सूची आणि शेषाधिकार हे काय ठेवलेले? तर प्रांताकडे ठेवण्यात आलेले आहेत. आता याशिवाय आणखी एक शिफारस आमच्या कॅबिनेट मिशननी केली होती. जे संविधान सभेमधले जे सदस्य आहेत, संविधान सभेमध्ये एकूण सदस्य किती होते? 389 सदस्य होते. हे 389 सदस्य म्हणजे प्रत्येक सदस्य हे 10 लाख लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करत होता. म्हणजे घटना समितीची जी स्थापना करण्यात आली होती त्या घटना समितीमध्ये एकूण सदस्य किती होते? 389 सदस्य होते. आणि या 389 सदस्याचा प्रत्येक सदस्य 10 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणार होता. म्हणजे कॅबिनेट मिशनच्या शिफारशीमध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की एक सदस्य 10 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करेल. म्हणजे घटना समिती ही लोकावर आधारित होती. म्हणजे लोकसंख्येचं प्रमाण या ठिकाणी विचारात घेतलं गेलेलं होतं असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. कॅबिनेट मिशनची महत्वाची जर शिफारस कोणती असेल, म्हणजे कॅबिनेट मिशन जे भारतामध्ये आलेलं होतं त्याचा मूळ उद्देश काय असेल तर ते म्हणजे भारतासाठी घटना तयार करणे, घटना समितीची स्थापना करणे. आणि कॅबिनेट मिशनने आपल्या शिफारशीनुसार घटना समितीची स्थापना केलेली आहे. आणि ही घटना समिती एकूण किती? 389 सदस्याची असेल. बघा, घटना समिती किती सदस्याची असेल? 389 सदस्याची असेल. आणि हे 389 सदस्य हे 296 ब्रिटिश प्रांत आणि उच्चायुक्त प्रदेश यांचे असतील तर 93 सदस्य हे संस्थानिकाचे असतील. बघा, म्हणजे घटना समितीची स्थापना करत असताना कॅबिनेट मिशननी किती सदस्य सांगितलेले? 389 सदस्य सांगितलेले. 389 मध्ये 296 सदस्य ब्रिटिश प्रांत आणि उच्चायुक्त म्हणजे हाय कमिशनरच्या भागाचे सांगितलेले आहेत. आणि 93 सदस्य काय केले? जे भारतामध्ये जे वेगवेगळे संस्थान विखुरले गेलेले होते त्या संस्थानाचे प्रतिनिधित्व या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. आता बघा, या 296 ची सुद्धा आपल्याला विभागणी करता येईल. मग आता याच्यामध्ये 292 सदस्य हे काय होते? ब्रिटिश प्रांताचे होते. तर 4 हे उच्चायुक्ताचे होते. म्हणजे 292 अधिक 4 बरोबर
296 सदस्य ब्रिटिश प्रांताचे होते असं आपल्याला या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. म्हणजे कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसारच घटना समितीची स्थापना करण्यात आली आणि त्यांच्या समितीच्या शिफारशीनुसार काय करण्यात आलेले ती 389 सदस्याची बनवण्यात आलेले आणि 389 सदस्य हे 296 सदस्य ब्रिटिश प्रांत आणि उच्चायुक्ताचे असतील आणि 93 सदस्य काय असतील संस्थानिकाचे असतील असं सांगण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रहो, कॅबिनेट मिशन जरी भारतासाठी अतिशय आवश्यक असलं किंवा एक चांगल्या प्रकारच्या तरतुदी याच्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळाल्या असल्या तरी जे शिष्टमंडळी भारतामध्ये आले त्या शिष्टमंडळामध्ये बरेच काही गुण होते तर काही दोष सुद्धा असलेले आपण पाहिलेले आहेत. आता याचा जरी विचार करायचा असला तरी याच्यामध्ये सुद्धा काही गुण आणि काही दोष असलेले आपल्याला आढळतात. तर या गुणदोषावर सुद्धा आपल्याला चर्चा करावी लागेल. म्हणून आपल्याला प्रथम कॅबिनेट मिशनचे गुणाचा विचार करावा लागेल. पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, या कॅबिनेट मिशनच्या गुणाचा विचार करावा लागेल आणि गुणाचा विचार करत असताना सर्वप्रथम आपल्याला म्हणावं लागेल की जे कॅबिनेट मिशनने जी घटना समिती तयार केलेली होती ती घटना समिती लोकशाहीवर आधारलेली होती. बघा कशावर आधारलेली होती, लोकशाहीचा आधार देण्याचा प्रयत्न यांनी केलेला होता. म्हणून आपल्याला असं म्हणावं लागेल जी भारताची भावी राज्यघटना तयार करायची आहे त्या राज्यघटनेला पाया कशाचा आहे तर लोकशाहीचा आहे. म्हणून लोकशाहीचा आधार असलेली घटना समिती आमच्या या कॅबिनेट मिशनच्या शिफारशीमध्ये करण्यात आलेली होती असं आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. त्याचबरोबर घटना समितीच्या सदस्याचा किंवा घटना समितीच्या सदस्यात युरोपीय आणि ब्रिटिश यांचा समावेश नव्हता. बघा हे फार महत्वाचं आहे. आतापर्यंत ब्रिटनने जे काही भारताला दिलं ते देत असताना जाणीवपूर्वक ब्रिटिश अधिकाऱ्याचा समावेश त्याच्यामध्ये करायचा. म्हणजे साधारण ज्या तरतुदी होत्या ते भारतीयांच्या हातामध्ये द्यायचं आणि प्रामुख्याने जे महत्वाच्या काही तरतुदी होत्या ते ब्रिटिशांच्या हातात ठेवायचं. पण आता या ठिकाणी असं करण्यात आलेलं नव्हतं. लक्षात घ्या, कॅबिनेट मिशनच्या ज्या शिफारशी करण्यात आल्या त्याच्यामध्ये असं करण्यात आलेलं नव्हतं. जे काही सदस्य होते किती 389 सदस्य याच्यामध्ये एकही ब्रिटिश अधिकाऱ्याचा समावेश करावा अशी तरतूद करण्यात आली नव्हती. ब्रिटिश अधिकारीच काय सोडावं, युरोपियनचा सुद्धा समावेश याच्यामध्ये नव्हता. म्हणून आपल्याला ही एक बाब काय करावं लागेल, कॅबिनेट मिशनचा गुण होता असं आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता जसे की वेगवेगळे शिष्टमंडळ भारतामध्ये आले, भारतासाठी वेगवेगळ्या तरतुदीची योजना केली पण कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण फेटाळलेल्या होत्या. याही ठिकाणी तसा प्रयत्न केला कारण मुस्लिम लीग स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीचा विचार मांडत होती. पण कॅबिनेट मिशनने काय केलेले, स्वतंत्र पाकिस्तान मंजूर केले नाही. बघा कॅबिनेट मिशनचं म्हणणं काय होतं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आम्ही भारताला राज्यघटना तयार करण्यासाठीच्या घटना समिती निर्मितीसाठी आलेलो आहोत आणि त्या पद्धतीचं आम्ही केलेलं देखील आहे. आता जर समजा पाकिस्तान भारतापासून जर वेगळं मागत असेल तर 2 राज्यघटना तयार होतील. 2 राज्यघटनेसाठी 2 घटना समित्या तयार कराव्या लागतील. म्हणून नाही, पाकिस्तानचा आम्ही विचार करण्यासाठी इथं आलेलं नव्हतं. स्वतंत्र पाकिस्तान आम्ही तुम्हाला देणार नाही असा विचार या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. आता तिसरी बाब केलेला आहे, जर समजा भारताला मोठ्या प्रमाणात ओळखलं जातं ते जातीचा प्रश्न. भारतामध्ये बघा स्वातंत्र्याच्या अगोदर आणि स्वातंत्र्याच्या नंतर जातीचंच राजकारण केलं चाललेलं आहे. जातीचा प्रश्न भारतीयांचा फार हिताचा आहे, जवळचा आहे, ब्रिटनच्या लोकांना सुद्धा माहित होतं आणि ते भारतीयांमध्ये सुद्धा रोमामध्ये रुजलेलं होतं. आता याही ठिकाणी जातीचा प्रश्न निर्माण होईल असं कॅबिनेट मधल्या सदस्यांना वाटत होतं. मग आता तो विचार करून सुद्धा यांनी अशी तरतूद केली होती, जर समजा जातीचा प्रश्न निर्माण झाला, कशाचा, जातीचा प्रश्न निर्माण झाला तर तो चर्चेने सोडवावा. बघा
यातल्या गुणाचा विचार करत असताना आपल्याला असं म्हणता येईल, जर समजा जातीचा प्रश्न जर निर्माण झाला तर तो चर्चेने सोडवला जाईल अशी याच्यामध्ये तरतूद केली होती. आणि या तरतुदीचा सोडून म्हणजे आपण कॅबिनेट मिशनच्या गुणाच्या संदर्भामध्ये चर्चा करत आहोत. आणखी एक अतिशय महत्वाचा गुण याच्यामध्ये होता म्हणावा लागेल, ज्या वेळेस घटना समितीसाठी निवडणुका घेतल्या जातील, घटना तयार करण्यासाठी जे सदस्य निवडून दिले जातील, त्या निवडणुकीमध्ये युरोपियन सदस्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही. बघा, अतिशय महत्वाची तरतूद आहे. जर युरोपियन सदस्यांना जर मतदानाचा अधिकार राहिला असता तर ते आपल्या मर्जीचे माणसं पाठवले असते. म्हणून या ठिकाणी एक आवर्जून तरतूद तयार करण्यात आली की युरोपीय व्यक्तींना मतदान करता येणार नाही. बघा, युरोपियन व्यक्तींना मतदानाचा अधिकार या कॅबिनेट मिशनच्या तरतुदीमध्ये नसल्यामुळे हे गुण किंवा ही चांगली बाब कॅबिनेट मिशन मध्ये होती असं म्हणावं लागेल. एवढ्या सगळ्या बाबी जर चांगल्या जरी असल्या तर याच्यामध्ये काही दोष सुद्धा असलेले आपल्याला आढळतात. ते दोष कोणते याचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. आता दोषाचा विचार करत असताना पहिल्या प्रथम जे गट बनवण्याचा अधिकार होता, गट बनवणे कुणाला अधिकार दिलेला होता? प्रांतांना अधिकार दिलेला होता. जे गट बनवण्याचा अधिकार प्रांतांना देण्यात आलेला होता, यांच्यामध्ये भारतीयामध्ये नाराजी असलेली दिसत होती. कारण जर तुम्हाला आम्हाला स्वातंत्र्य द्यायचं आहे, तुम्हाला आम्हाला जर राज्य घटना तयार करण्यासाठी तुम्ही घटना समितीची स्थापना करत आहात, तर हा काय प्रकार आहे? गट का बनवायचे आहेत? आम्ही भारतीयांचा विचार करू ना. पण गट बनवण्याची जी संकल्पना कॅबिनेट मिशन मध्ये मांडलेली होती, ते या मिशनचा एक मोठा दोष होता असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. कारण गट बनवण्याबद्दल प्रांतामध्ये गटाची भावना निर्माण झाली. म्हणजे विशिष्ट प्रश्न असलेले लोक एकत्र येऊ लागले आणि एकत्र येऊन आपापल्या मर्जीने ते कारभार करू शकतील असा कयास भारतीयांमध्ये मांडला जाऊ लागला. म्हणून आपल्याला असं म्हणावं लागेल की गट बनवण्याची जी बाब, जी तरतूद या कॅबिनेट मिशन मध्ये करण्यात आलेली होती, ती कुठेतरी भारतीयासाठी हानिकारक होती. म्हणजे त्याच्याबद्दल भारतीयांच्या मनामध्ये एक प्रकारचा संशय होता असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात काय, या तरतुदीमुळे भारतीयांच्या मनात असंतोष होता. म्हणून हा एक प्रकारचा दोष या ठिकाणी असलेला आपल्याला आढळेल. त्याचबरोबर कॅबिनेट मिशननं ज्याप्रमाणे भारताला स्वातंत्र्य देण्याच्या घोषणा केल्या, म्हणजे भारताला राज्यघटना तयार करण्याच्या घोषणा दिलेल्या होत्या, त्याचप्रमाणे त्याने अल्पसंख्याकांना सुद्धा आश्वस्त केलेलं होतं. अल्पसंख्याकांना काय केलेलं होतं? आश्वस्त केलेलं होतं. काय की जरी भारतामध्ये बहुसंख्य लोक जरी हिंदू असतील तरी अल्पसंख्याकांच्या हिताचा सुद्धा विचार आम्ही करणार आहोत असं कॅबिनेटनं त्यांच्या लक्षात आणून दिलेलं होतं. पण हे करत असताना आता अल्पसंख्याक म्हटल्याच्या नंतर भारतात तत्कालीन याच्यामध्ये एक मुस्लिम आणि दुसरे होते शीख आणि मुस्लिम हे अल्पसंख्याक होते. आता अल्पसंख्याकाचा विचार करताना फक्त कॅबिनेट मिशननं मुस्लिम अल्पसंख्याक लोकांचा विचार केला, शिखाचा नाही. पण शिखांमध्ये नाराजी तयार झाली. शिखांमध्ये काय झालेली? नाराजी तयार झालेली आहे. मग ही नाराजी कशा पद्धतीची? जर तुम्ही अल्पसंख्याकाचा जर विचार करत असाल तर मुस्लिमाबरोबर शिखाचा सुद्धा विचार करणं आवश्यक होतं. पण तुम्ही मुसलमानाचा विचार केला, सिखाचा विचार केलेला नाही. म्हणून अल्पसंख्याकाचा विचार करत असताना शीख लोक नाराज झाले. हा दोष याच्यामध्ये होता असं आपल्याला या ठिकाणी विचार करता येईल. आणि तिसरी जी संकल्पना यांनी मांडलेली होती, जे कॅबिनेट समितीच्या शिफारशीमध्ये त्यांनी व्यक्त केली होती की संविधान निर्माण करायचं आहे. आम्ही तुम्हाला भारतात कशासाठी आलेले? राज्य घटना तयार करण्यासाठी. राज्य घटना तुम्ही तयार करा. ती तयार करण्यासाठी जी घटना समिती स्थापन करायची आहे, ती समिती आम्ही स्थापन करणार आहोत. मग हे करत असताना, ही चांगली बाब असताना, त्यांनी या ठिकाणी आणखी एक थोडीशी खोड काढली. पहा की जर तुम्हाला घटना तयार करायची आहे, राज्य घटना तयार करायची आहे, तर सर्वप्रथम तुम्ही काय करा? गटाची राज्य घटना तयार करा. गटाची राज्य घटना तयार करा. गट झाल्याच्या नंतर प्रांताची तयार करा आणि प्रांताची झाल्यानंतर मग केंद्र. म्हणजे बघा, पहिल्यांदा तुम्ही राज्य घटना कोणाची तयार करा? गटाची तयार करा. गटाची झाल्याच्या नंतर प्रांताची तयार करा आणि प्रांताची झाल्यानंतर केंद्राची तयार करा. अशी जी त्यांनी तरतूद केली होती, ही तरतूद चुकीची होती. म्हणून कॅबिनेट मिशनच्या दोषामध्ये प्रामुख्याने जर विचार करायचा असेल तर याही बाबीचा विचार करावा लागेल आपल्याला
की जे राज्यघटना तयार करत असताना गट, प्रांत आणि केंद्र अशी विभागणी त्यांनी केली होती ही थोडीशी चुकीची होती असं आपल्याला म्हणता येईल. तरी विद्यार्थी मित्रांनो, जरी कॅबिनेट मिशन मध्ये हे दोष तुम्हाला दिसत असले तरी कॅबिनेट मिशन भारतात येणे हे भारतीयांसाठी अतिशय आवश्यक होते. कारण कॅबिनेट मिशनच्या तरतुदीनुसारच भारताला राज्यघटना समिती तयार झाली आणि राज्यघटना समिती तयार झाल्यामुळेच आपल्याला काय करता येईल, राज्यघटना तयार करता आली. मग राज्यघटना तयार करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न निर्माण झाले, पण ते प्रश्न भारतीयांनी व्यवस्थितरित्या हाताळलेले आहेत आणि भारताची राज्यघटना तयार केलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.